आईला रात्री सरप्राईज द्यायचा आहे मदर्स डेचा, तर तो लास्टपर्यंत व्हिडिओ बघा. हॅपी मदर्स डे. आईला घेतलाय आम्ही गिफ्ट, तर देऊया आईला गिफ्ट. सुप्रभात मित्रांनो, आज आहे मदर्स डे आणि आई साहेब बघा सकाळी सकाळी ना घावणे बनवायला घेतलेत. हॅपी मदर्स डे. थँक्यू. हे बघा सकाळी सकाळी ना घावणे बनवायला घेतलं आणि हिला सांगणार होतो आम्ही काल, आज जरा काही बनवू नको, आज आम्ही करतो. पण बघूया आता दुपारी बहिणाबाई काय बनवते, काय स्पेशल. उठली नाही, झोपली अजून. आणि मस्तपैकी सकाळी सकाळी कोवळं होऊन पडलाय आणि आईसाहेबच्या हाताचे मस्तपैकी घावणे तयार होत आहेत. नाश्ता करते हे, नाश्ता गया. मॅडमची झोप पूर्ण झालेली नाही आहे, लेट उठून पण. आणि मस्तपैकी नाश्ता करायला घेतला आम्ही. मस्तपैकी नाश्ता करूया. आणि एक सुंदर असं गुड न्यूज आहे, बहिणाबाईने गावावरनं पुन्हा पार्सल पाठवलेलं आहे, तर त्याला जावं लागेल मला. तर बघूया आता किती वाजेपर्यंत गाडी येते. मित्रांनो, मी जो फणस आणलेला ना गावावरनं, त्याचे घरी अर्धा पिकला आहे, तिथे आहे, आणि अर्ध्याची भाजी केली आई साहेबने, सुप्रियाताईला आवडते म्हणून. आणि आता जरा पिकला आहे तर म्हटलं खाऊन घेऊया. गावाला खाल्लेला, मुंबईला खाऊया. मस्त एकदम तापा आहे. रसाळ पण होतं आमच्या पाठी, पण त्याचे काय बघितले ना आम्ही. आणि एक नंबर आहे टेस्ट, खतरी. परत जेवण तयार चालू आहे. खिचडी बनवते आई साहेब. बहिणाबाई काय पिक्चरमध्ये बिझी आहेत, तर हलका फुलका जेवण बनवत आहे. तर खिचडी रात्री जरासं बाहेरनं आणावं लागेल, कारण रोज रोज घरचं खाणं जरा एक दिवस आराम सगळ्यांना पाहिजे, तर रात्री बाहेरचं आणणार. आता सध्या खिचडी करते आई साहेब. बाहेर बघा कसलं कडक ऊन लागतंय, बेकार. बाहेर पडायला नको आता या उन्हातनं. पार्सल पण आहे ना संध्याकाळी जाणार आहे, त्या ऑफिसमध्ये ठेवायला लागेल, कारण ह्या उन्हातनं जाणं म्हणजे डोक्याला ताप. तर मित्रांनो, मस्त बघी अशी लुसलुशीत खिचडी रेडी आहे, सोबत आपल्या फेवरेट आंबा आणि लोणचं. तर टेस्ट करूया आपण. मस्त एकदम. खिचडी खायची मजा नाही वेगळी द्या, खतरनाक मस्त आहे, इज्जत आहे. मित्रांनो, चाय पितोय मस्तपैकी. चाय जरा मस्त झोपलो. आई तिकडे आई साहेबांनी झोपले, सुप्रियाताईंनी. आणि मला जायचं आता पार्सल घ्यायला, कारण दुपारी तर गेलो नाही, कारण ह्या वेळेला पण बस लेट आली. तर म्हटलं आता संध्याकाळी जातो, कारण ऑफिसमध्ये पार्सल ठेवतात. तर आता जातो, चाय पितो आणि तो कडक ऊन आहे, बाहेर पडलाय तरी पण जातो. तर मित्रांनो, मी चाललोय पार्सल आणायला आणि ना आईला रात्री सरप्राईज द्यायचा आहे मदर्स डेचा, तर तो लास्टपर्यंत व्हिडिओ बघा. मित्रांनो, आंब्याची पेटी घेतली आहे. त्यावेळेला आहे ना जरा छोटी आहे, आणि गेल्या टायमाला जरा मोठी होती ना, त्यामुळे रॅपिडो मारलेला. पण ह्या टायमाला जरा छोटी आहे ना, तर म्हटलं त्याला चलत जाऊया. आणि मस्तपैकी चलत जातोय. 20 मिनटं लागतील टोटल. चला पदयात्रा करूया घरपर्यंत. तर मित्रांनो, परत एकदा वेंगुर्ल्यावरनं प्रियाताईने आंब्याची पेटी पाठवली आहे, आणि आता अनबॉक्सिंग करूया ह्याला. बघा मस्तपैकी, चलो अनबॉक्सिंग करते. तर मित्रांनो, आंब्याची पेटी ओपन केली आहे. आंबे खतरनाक आले. थँक्यू प्रियाताई, खूप धन्यवाद.
मित्रांनो मी आलेलो पेस्ट्री घ्यायला. हर वेळेला इथेच येतो, ह्या वेळेला पण आलोय आणि ह्या वेळेला पेस्ट्री घेतो. ह्या वेळेला केक नाही घेत, कारण काय की आईला आहे शुगर, तर त्यामुळे ना मी म्हणतो ह्या वेळेला पेस्ट्रीच घेऊन जाऊया. आणि मदर्स डे आहे ना, त्यामुळे काय एवढा केकची गरज नाही. तर बघतो आता याच्यातली कुठली घेऊया, ते ऑप्शन चांगले चांगले आहेत. बघूया आता कुठलं आवडतं. मित्रांनो पेस्ट्री आणलेली आहे, बघा कशी आहे, इज्जत आहे की नाही पेस्ट्रीला. चला आईला भरूया. हॅपी मदर्स डे. मस्त आहे, मस्त आहे. दे मी भरवतो जरा. हॅपी मदर्स डे. मी बी खातो. मस्त आहे. आईला घेतलाय आम्ही गिफ्ट, तर देऊया आईला गिफ्ट. कसं आहे, कलर एकदम भारी आहे. बहिणाबाईची चॉईस आहे. मित्रांनो बाहेरून जेवण आणलंय, नूडल्स आणलेत. आईला एकदा बोलत होती की नूडल्स खायचे आहेत, तर म्हटलं नूडल्स आणि एक आणि फ्राईड राईस ना, ट्रिपल फ्राईड राईस तर आणलं आहे. आणि त्याच्याबरोबर सूप आहे, म्हणजे जराशी क्वांटिटी वाढेल. पण ह्या वेळेला ना मी ज्याच्याकडनं आणतो ना त्याची क्वांटिटी खूप कमी भेटली, कारण आता सध्या कंटेनर वापरत आहेत महागाईमुळे, तर त्यामुळे ना क्वांटिटी खूप कमी आली, नाहीतर क्वांटिटी खूप येते. आता बघूया ह्याच्यात पोट भरेल का आपलं. पण मस्त एकदम तोंडाला पाणी सुटलंय, कारण कधीतरी एक संडेला ना बाहेरचं जेवण पाहिजे, कारण रोज घरचं जेवण जरा एक काहीतरी डिफरन्स म्हणून घेऊन आलंय. चला आता मस्तपैकी खाऊन घेऊया. तर मित्रांनो मस्तपैकी नूडल्स आणि फ्राईड राईस घेत आहे. खूप दिवसानंतर बाहेरचं जेवण जातोय आणि टेस्ट तर एक नंबरच असते, कारण जंक फूड आहे, इज्जत असते, ते काय चांगलं असणारच, म्हणजे कधीतरी खायचं. तुम्ही पण खा, एन्जॉय करा. आणि व्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. सपोर्ट करा आपल्या मला.